अदृश्य शक्तीचा जो हात अजितदादाच्या घातपातामागं व्ही.एस.आर. कडून घडवला गेलेला आहे. व्ही.एस.आर. सोबत सुद्धा त्याचे संबंध होते. त्यामुळे तो जो धागा आहे तो व्ही.एस.आर.च्या व्ही.के. सिंग पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात सध्या चर्चेत नाव आहे ते कॅप्टन अशोक खरात यांचं आणि याच अशोक खरात यांचे व्ही.एस.आर. कंपनीचे संबंध जोडले आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय. स्वतः आमदार अमोल मिटकरी काय आरोप काय तुमचा? व्ही.एस.आर. सोबत पायलट आणि क्रू पायलट सोबत हा जो लिंग पिसाट भोंदू बाबा आहे, ज्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात, याचा हा फोटो मी ट्विट केला होता. याच्या मागे जे दिसते तुम्हाला व्ही.एस.आर. कंपनीचं विमान दिसते. हा बाबा महिलांना बेशुद्धीचं, गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा अशी एक फिर्याद त्याच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदल्या गेली, नाशिकला नोंदल्या गेली. त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला रंगेहात काय मला वाटते त्याच्यावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्यानंतर अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे हा बाबा अघोरी प्रकार करून घ्यायचा. आणि अघोरी प्रकार करताना दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी, त्याच्यासमोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता. लिंबू, मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून. आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे, तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता. आणि हा बाबा जो दिसतो तो व्ही.एस.आर.च्या विमानासोबत दिसतो. म्हणजे हा व्ही.एस.आर. व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा. आम्हाला अशी शंका आहे, की व्ही.एस.आर.चा जो मालक आहे व्ही.के. सिंग, कारण हा राजकीय लोकांचाही गुरु होता. हा मोठ्या-मोठ्या ॲक्टर, ॲक्ट्रेसचाही गुरु होता आणि श्रीमंत लोकांचा गुरु होता. याचं मोठं फार्म हाऊस वगैरे पण आहे. त्यामुळे व्ही.एस.आर.च्या व्ही.के. सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यातूनच हे काळ्या जादूचे जे प्रयोग आहेत, वास्तविक आम्ही किंवा अजितदादाचं स्वतःचं घराणं या थोतांडाला मानत नव्हतं. पण तरीही अजितदादाच्या जीवावर जशी व्ही.एस.आर. कंपनी उठली, डी-जी-सी-एच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याच्याकरता आम्ही स्वतः मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसलो होतो. ते झालं नाही. व्ही.एस.आर. कंपनीचे अनेक विमान बॅन केल्या गेले म्हणजे लँडिंग. त्याच्यावर पण आता पुढे व्ही.एस.आर.वर काही कारवाई झाली नाही. पण व्ही.के. सिंगला कोणीतरी वाचवते. आणि आम्ही जे म्हणतोय की त्याला अदृश्य शक्ती वाचवत होती. तर ती अदृश्य शक्ती, त्याचे धागेदोरे म्हणजे जी आता एस-आय-टी चौकशी लागली, तर विस्पुते मॅडमनी आणखी सखोल त्याचा जर तपास केला, तर तुम्हाला मी मला विश्वास आहे, की अदृश्य शक्तीचा जो हात अजितदादाच्या घातपातामागं व्ही.एस.आर. कडून घडवला गेलेला आहे, त्यामध्ये ह्या लिंगपिसाट अशोक खरातचं योगदान असल्याचं नाकारता येत नाही. आणि दुसरं, अशोक खरातच्या कडून जर हे अघोरी प्रकार म्हणजे जादूटोण्याचे प्रकार करून घेतले गेले असतील, कारण तो अघोरी बाबा होता. तो करंगळी कापून घेणे, खळ्याच्या अंगठ्या देणे, अमावस्या, पौर्णिमा असं तो करत होता विधी वगैरे. आणि हे अघोरी प्रकार जर त्याच्या सांगण्यावरून केले असतील, तर ते नेमके कुणी केले? दादाच्या जीवावर कोण उठलं होतं? आणि दादाला व्ही.एस.आर. विमानानेच पाठवण्यात आलेलं आहे दुसऱ्या दिवशी. कारण ते पहिल्या दिवशी बाय रोड पुण्याला जाणार होते आणि तिथून बारामतीला. तर हा सल्ला कुणी दिला? म्हणजे हा जर या अशोक खरातनी दिला असेल, तर तो कुणाला दिला? तो नेमका व्यक्ती कोण आहे? म्हणून मला विश्वास आहे, की अदृश्य शक्तीचा जो संशय आम्हाला सुरुवातपासून येतोय, त्यामागे हा अ, अशोक खरात कॅप्टन हा जो भोंदू बाबा आहे, हा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही आधीपासून म्हणताय की घातपात नाही अपघात नाही घातपात आहे आणि या रॅकेटमध्ये तुम्ही सरळ म्हणताय की हा अशोक खरात असावा. तर नेमकं आणखी कोणत्या गोष्टी आहेत? तुम्ही आता ह्या अघोरी प्रकार पण सांगितले की अशोक खरातच्या संदर्भात तुम्ही काही माहिती पण काढली असेल. अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवत आहेत? आम्हाला हेच जाणवतंय, की अघोरी प्रकार करून घेण्याचं किंवा एखाद्याला सांगणे, की बाबा तुम्हाला म्हणजे कसं असतं, की काही ठिकाणी अघोरी प्रकारामध्ये नरबळी देण्याचे प्रकार असतात. काही ठिकाणी अघोरी प्रकारामध्ये लहान मुलांचा जीव घेण्याचे आमिष असतात. तसं ह्या व्ही.एस.आर.च्या मालकाला सुद्धा तुला प्रॉफिट होऊ शकते. तुझं विमान अशा प्रकारे काहीतरी जर तू केलं आणि एखाद्या व्यक्तीचा बळी दिला, 4 लोकांचा बळी देणं वगैरे असं जर काही प्रकार त्याने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एक आहे, व्ही.एस.आर. सोबत सुद्धा त्याचे संबंध होते. त्यामुळे तो जो धागा आहे, तो व्ही.एस.आर.च्या व्ही.के. सिंग पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा बाबा मुळामध्ये लिंगपिसाट होता हे जरी वरवरून आपल्याला दिसत असलं, तरी याचे अघोरी प्रकार राजकीय लोकांना जीवनातून बाद करणे, राजकीय लोकांना जीवनातून संपवणे आणि स्त्रियांना वशीकरण करून त्यांच्याकडून वाईट कृत्य म्हणजे त्यांना वाईट कृत्य करायला भाग पाडणे, अशा प्रकारचा तो व्यक्ती असल्यामुळं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे, की या अशोक खरातला कसून चौकशी याची झाली पाहिजे. आणि कितीही मोठा नेता त्या 58 व्हिडिओ जे ते पेन ड्राईव्हमध्ये पोलिसांना सापडले, त्यात कितीही मोठा नेता राज्यातला असला, तरी त्याला आपण सूट देता कामा नये. तुम्ही आता फोटोचा संदर्भ दिलाय त्यांच्यावर आरोप करताना.
तुमच्या पक्षातल्या काही मित्र पक्ष किंवा इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो त्यांच्यासोबत आहेत. मग फोटो जर आधार जर धरला तर मग हे नेते त्यामध्ये संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकतात. असं आहे की ते फोटो नेमके कधी काढले गेले, कोण्या वेळी काढले गेले हा भाग वेगळा आहे. काय निलेश लंकेंचे पण फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा एक फोटो मी बघितलाय, अनेक लोकांचे फोटो आहेत. पण रुपाली चाकणकरांचे फोटो आहेत. त्यांचा पण एक फोटो बघतोय. पण शेवटी तपासात ते सिद्ध होईल की कोण्या नेत्यांशी याचे राजकीय हितसंबंध, आर्थिक संबंध होते का? तर ते सगळं तपासाचा भाग आहे. त्यात कमी बोलणार नाही. आणि फोटो असण्यावरून मी त्याचा काही म्हणजे तर्क लावू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही जे आरोप करताय हे लैंगिक छळाचे आरोप असतील, मात्र तुम्ही दादांच्या हत्येचा थेट संबंध कॅप्टन अशोक खरातसोबत जोडताय. त्या अनुषंगानं चौकशी दादाच्या हत्येच्या संदर्भाच्या अनुषंगानंही त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तुमची. आणखी 3 दिवसाचं अधिवेशन बाकी आहे. या आठवड्यात 4 दिवसाच्या सलग सुट्ट्या आल्या. हा विषय 100% सोमवारी हाऊसमध्ये येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवारी संध्याकाळी अधिवेशनाचं सूप वाजेल. त्यामुळे ह्या 3 दिवसामध्ये ज्यावेळेस हा विषय येईल त्यावेळेस दादाच्या विमान अपघातासंदर्भात सोमवारी विशेष चर्चासत्र घेण्याचं आश्वासन हे माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी दिलंय. सोमवारी ती चर्चा आम्हाला अपेक्षित आहे कामकाजामध्ये येणं. सोमवारी चर्चा नाही झाली तर ती मंगळवारी तरी आली पाहिजे. ज्यावेळेस ही चर्चा येणार त्यावेळेस कॅप्टन अशोक खरात हा लिंगपिसाड भोंदूबाबा याची सुद्धा चौकशी अजितदादाच्या विमानाचा घातपात की अपघात या दृष्टीनं झाली पाहिजे अशी मागणी मी सभागृहात करणार आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आणि आता नवीन कडी त्यामध्ये जुळली आहे, जी कॅप्टन अशोक खरात यांची आणि अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या अनुषंगानं कॅप्टन अशोक खरात याची चौकशी करावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं आमदार अमोल मिटकर यांनी स्पष्ट केलंय. उमेश हरवणे, एबीपी माझा अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.